कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहे दुधीची भाजी करणार आहे, दुधी भोपळ्याची भाजी जी गावाकडच्या पद्धतीने करतात ती आपली हिरव्या मिरचीतली। तर आपण 1.5 पळी तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण टाकू मोहरी छान फुलून आले की जिरे टाकायचे आपल्याला थोडेसे। जिरे पण चांगले फुलल्यानंतर हे आपण 5 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या थोडंसं आपण मीठ टाकून खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे। तर हे थोडंसं आपण मिरच्या कच्च्या असल्यामुळे थोडंसं आपण याला तळून घेणार आहे, जेणेकरून असं सरसर होणार नाही, जळजळ होणार नाही आणि थोडासा तिखटपणा पण कमी होतो। तर 1 मिनिटभर फक्त आपण याला परतून घेऊ। आपण दुसरे कोणतेच मसाले वापरणार नाही, फक्त हिरवी मिरची आणि लसूण या पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं करणार आहेत। तर यानंतर आपण हळद टाकू आणि नंतर पूर्ण 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकून घेऊ आणि त्याला पण चांगलं आपल्याला शिजू द्यायचं चांगलं। तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण काय करणार आहे, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। तर हे मीठ टाकले थोडं आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटते वेळेस पण टाकलेला आहे, त्याच्यामुळे अंदाजाने टाकायचं आहे चवीप्रमाणे। छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस कमी करून 1 ते 2 मिनिट आपल्याला ह्याला झाकून चांगले टोमॅटो नरम होऊ द्यायचे। 2 मिनिट झाले, टोमॅटो बघा आपले छान असे नरम पडलेले आहेत। आता यामध्ये आपण टाकून घेऊ 1 छोट्या आकाराचा भोपळा घेतलेला आहे, दुधी भोपळा। त्याचा आपण हे साल काढून घेतली आहे थोडी आणि नंतर बारीक बारीक तुकड्यामध्ये ह्याला कट करून घेतले। तर आपण हे टाकून घेऊ आणि चांगलं एकदम तिखट मिठामध्ये आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं। अतिशय आरोग्यदायी हार्टच्या लोकांनी तर आठवड्यातून 1 ते 2 वेळेस किंवा दिवसाआड जरी तुम्ही भोपळ्याची अशा पद्धतीने भाजी करून खा, पराठा खा, जसं तुम्हाला आवडत असेल तसं। पण दुधी भोपळा हार्टच्या लोकांसाठी खूप चांगला आहे, त्याच्यामुळे ना ज्यूस पण पितात बरं काय, पण ते डॉक्टरच्या सल्ल्यानं घ्या तुम्ही। पण भाजी तर तुम्ही नक्कीच बनवू शकता। तर आता आपण याला परतून घेऊन गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि परत झाकायचं आहे आपल्याला 2 मिनिट आणि याच्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे। चांगलं 1 ग्लास भरून आपण पाणी टाकू आणि चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या भोपळ्यामध्ये हे पाणी सोडायचं आहे। 2 मिनिट झालेलं आहे आणि आता आपलं पाणी पण छान गरम झालं आहे आणि आता हे गरम पाणी आपण याच्यामध्ये सोडणार आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ह्याला छान असं शिजू द्यायचं, एकदम मऊसूत। थोडंसं आपण अर्धं असं झाकून ठेवायचं आणि शिजू द्यायचं। 5 मिनिट झालेलं आहे, आता आपण बघू भोपळा शिजलाय की नाही ते। हे बघा आता थोडासा अर्धवट आपला शिजत आलेला आहे भोपळा, तुम्हाला दाखवते मी। अर्धा शिजलेला आहे, आणखी आपल्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। पण त्याच्या अगोदर हे आपण शेंगदाण्याचं कूट आता टाकणार आहे, दाण्याचं कूट, जे की छान असं भाजून घेतलं होतं आणि ते आपण टाकून घेऊ। म्हणजे आता थोडंसं शेंगदाण्याच्या कुटासोबत पण आपला हा भोपळा शिजला जाईल आणि थोडंसं आळून पण येईल। तर आपण आता याला झाकून ठेवू आणखी 5 मिनिट। तर 5 मिनिट झालेला आहे, छान आपला आता भोपळा मऊसूत असा शिजलेला असणार आहे। तर 5 मिनिटानंतर बघा आपला भोपळ्याची जे भाजी केलेली आहे एकदम तिखट मिठातली हिरवी मिरची आणि लसूण टाकून, तर छान असं दाटसर पण झालंय आणि शिजलंय का ते बघू आपण आता। कारण 10 ते 15 मिनिटामध्ये आपला भोपळा मंद गॅसवर छान शिजतो। तर हे बघा एकदम सहज तुटला जाते।
तर मी तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून दाखवते. आपण याच्यामध्ये दुसरं काही वापरलं नाही, कोथिंबीर नाही, काय नाही. हवी असेल तर यावेळेला तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. आता गॅस बंद करू. तर हे झालं आपली भोपळ्याची भाजीचं मस्तपैकी एकदम सरभरीत असं गावाकडच्या पद्धतीनं कालवण झालेलं आहे. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला भोपळ्याच्या भाजीची रेसिपी नक्की मला कमेंट करून. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.